तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत 3 विधेयक सादर केली। त्या विधेयकामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी अटक करण्यात आली किंवा जर पोलिसांनी 30 दिवस त्यांना ताब्यात ठेवलं तर अशा मंत्र्यांना आता राजीनामा द्यावा लागणार आहे। हे विधेयक नेमकं कोणती समजून घेऊ आपण सोप्या भाषेमध्ये। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर सर्वात आधी हे 3 विधेयक नेमकं कोणते आहेत ते आपण समजून घेऊया। तर नंबर 1 केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक 2025, नंबर 2 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025 आणि नंबर 3 जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2025। गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले, त्यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला आणि हे विधेयक मागे घेण्याची मागणी देखील केली। आता हे तिन्ही विधेयक नेमका काय आहेत एक एक करून आपण समजून घेऊयात। केंद्र सरकारच्या मते सध्या केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्रशासित प्रदेश कायदा 1963 अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची तरतूद नाही। म्हणून अशा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश कायदा 1963च्या कलम 45 मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। नंबर 2 130वे संविधान दुरुस्ती विधेयक 2025। केंद्र सरकारने या विधेयकामध्ये म्हटले आहे की गंभीर गुन्हेगारी आरोपामुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मंत्र्याला काढून टाकण्याची संविधानात कोणतीही तरतूद नाही। म्हणून अशा प्रकरणामध्ये पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना आणि राज्याच्या किंवा राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी संविधानाच्या कलम 75, 164 आणि 239 ए मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। आणि नंबर 3 जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन विधेयक 2025। जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा 2019 अंतर्गत गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना 30 दिवसाच्या आतमध्ये काढून टाकण्याची तरतूद असेल। केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला या विधेयकाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।